नमस्कार. अरविंद केजरीवालांच्या बाबतीमध्ये जो कोर्टाचा निकाल आलेला आहे, या निकालामुळे आणि याआधी ज्या काही घटना घडलेल्या त्या पर्टिक्युलरली महाराष्ट्रामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, की ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, त्यांच्या चौकशा करण्याच्या ऐवजी त्यांना भाजपामध्ये सामील करून घेतलं किंवा भाजपाला त्यांनी सपोर्ट केला की त्यांच्यावरचे आरोप मागे पडले. आणि म्हणून जनसामान्यांमध्ये कुठेतरी असं वाटत होतं की केंद्र सरकार हे या शासकीय यंत्रणांचा गैरवापर स्वतःच्या स्वार्थासाठी करते. दिल्लीची निवडणूक लागलेली असताना त्या आम आदमी पार्टीच्या मुख्यमंत्र्याला अटक करणे, त्याचबरोबर त्यांच्या इतर सहकाऱ्यांना अटक करणे आणि दोन प्रकारचे आरोप त्यांच्यावर लावलेले होते. एक तर एक्साईज पॉलिसीमध्ये त्यांनी भ्रष्टाचार केला, हजारो कोटींचा, शेकडो कोटींचा, आणि त्याचबरोबर त्यांचं शैक्षणिक धोरण हे चुकीचं आणि भ्रष्टाचारी होतं. आणि मग 180 दिवस हे लोक जेलमध्ये राहिले. निवडणुकीच्या काळामध्ये त्यांना जामीन मिळाला, तरी पण प्रचार करता येणार नाही अशा प्रकारची अट न्यायालयाने घातली. आणि म्हणून कुठेतरी या न्यायपालिका, त्याचबरोबर या सगळ्या शासकीय तपास यंत्रणा या केंद्र सरकारच्या बटीक झाल्या आहे की काय, असा समज सर्वसामान्य जनतेमध्ये झालेला होता. मात्र कालच्या न्यायालयाच्या निकालानं अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना निर्दोष न्यायालयानं मुक्त केलेलं आहे. यावरून कुठेतरी न्यायपालिकेवर जनतेचा विश्वास आता बसत चाललेला आहे, कुठेतरी आशेचा किरण दिसतोय. मात्र एक गोष्ट 100% अधोरेखित झालेली आहे की केंद्र सरकार हे शासकीय तपास यंत्रणांचा स्वतःच्या स्वार्थासाठी गैरवापर करतंय, हे आता सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये देखील पूर्णपणे आता बिंबवलं गेलेलं आहे. जे आरोप विरोधक करत होते त्या आरोपामध्ये तथ्य असल्याचं या न्यायालयाच्या निकालामुळे समोर आलेलं आहे. बरं, ही सगळी दिल्लीची सत्ता काबीज करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या मागे हे ससेमिरा लावला. आणि मग शैक्षणिक धोरणाबद्दल चुकीचं असल्याचं जे तर त्याच्यावर आरोप करण्यात आले. आता नवीन ज्या मुख्यमंत्री आलेले आहेत, आम आदमी पार्टीचं सरकार बदलून दिल्लीची सत्ता काबीज करण्याची यांची जी भावना होती किंवा ते त्यांचं ध्येय होतं, किती हुशार मुख्यमंत्री आणि तिथलं ते दिल्लीचं सरकार आलेलं आहे हे बघायचंय का? हे दिल्लीचे मुख्यमंत्री काय म्हणतात बघा. एक बिंदु बराबर दिखने वाली दिल्ली 1500 किलोमीटर 1483 किलोमीटर में फैली हुई. दिल्लीचं भौगोलिक क्षेत्र हे 1000 किलोमीटरचं झालेलं आहे, 1380 किलोमीटरचं झालंय. काय अक्कल आहे? हे झालं. त्याचबरोबर शैक्षणिक धोरण जे यांनी राबवलेलं आहे, शैक्षणिक धोरण आम आदमी पार्टीचं चुकीचं होतं, भ्रष्टाचारी होतं. म्हणून नवीन शैक्षणिक धोरण यांनी आणलं आणि विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यासाठी प्रायव्हेट एजन्सी नेमली, एक कंपनीला ते कंत्राट दिलं. आणि प्रश्न कशा प्रकारचे येत आहेत बघायचे तुम्हाला. हाय काय, जब इन बच्चों का एग्जाम लेने के लिए हायर किया गया है तो वो क्या क्वेश्चन पूछ रही है बच्चों को टेस्ट देने के लिए. 3-4 क्वेश्चन मैं आपके सामने सैंपल के रूप में रख रहा हूँ जो इन टीचर्स ने बच्चों से लेके हमको दिए हैं. एक एग्जाम में क्वेश्चन आया है कि एक आदमी पूरब दिशा की ओर मुख करके खड़ा है, वह 10 मीटर सीधे चलता है, फिर मुड़ता है, फिर 10 मीटर चलता है. अब उसका मुख किस दिशा में होगा? आंसर कोई डायरेक्शन होगा, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, उसमें से एक ऑप्शन उसको सुनना होगा बच्चे को. लेकिन ये कंपनी ने जो पेपर सेट किया कि एक आदमी 10 मीटर इधर चलता है, फिर लेफ्ट मुड़ता है, फिर 10 मीटर चलता है, तो उसका मुख किस दिशा में होगा, उसके ऑप्शन देखिए. उसके ऑप्शन में आता है बच्चे को जो टिक करना है, सभी बिल्ली कुत्ता है, कुछ कुत्ता बिल्ली है, सभी पक्षी बिल्ली हैं, कुछ बिल्ली कुत्ता है. बच्चा क्या चुनेगा? उसको देखना था, पूरब चुनना था, पश्चिम चुनना था, उत्तर चुनना था, दक्षिण चुनना था. ये कुत्ता बिल्ली कहां से आ गई? एक और क्वेश्चन देख लीजिए जो बच्चों ने भेजा है. संविधान का कौन सा अनुच्छेद भाषण की स्वतंत्रता के अधिकार की बात करता है? विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन टॉक्स अबाउट द राइट टू फ्रीडम ऑफ स्पीच. तो संविधान का किसी अनुच्छेद का नाम संख्या होनी चाहिए थी, 9, 10, 11, 12 कोई अनुच्छेद होना चाहिए था. उसके ऑप्शंस में क्या लिखा हुआ है? संविधान का कौन सा अनुच्छेद राइट टू स्पीच की फ्रीडम की बात करता है?
उसके ऑप्शन में बच्चों को ऑप्शन दिया जा रहा है चुनने के लिए, ऑक्सीजन, नाइट्रोजन, कार्बन डाइऑक्साइड या हाइड्रोजन। क्या चुनेगा बच्चा? आता अशा प्रकारची जर मुख्यमंत्री असेल आणि हे जर दिल्लीचं सरकार असेल, तर आम आदमी पार्टीचा सरकारचा विरोध हे कशासाठी करत होता, कशासाठी यांचा अट्टहास होता, हा प्रश्न आता दिल्लीच्या जनतेला पडलेला आहे. आणि मग म्हणजे दिल्लीचं सरकार तर केवळ सत्ता ताब्यात घ्यायची, मग आधीच्या सरकारची धोरणं काय होती, काय ती खरंच चुकीची होती का, लोकांच्या हिताची होती, त्यांचे मोहल्ला क्लिनिक असतील, त्यांच्या शाळांचा दर्जा जो होता, त्या शाळेमध्ये प्रायव्हेट शाळेतून दाखले काढून त्या कॉर्पोरेशनच्या शाळेमध्ये जे तर ऍडमिशन घेण्यासाठी तिथे कॉम्पिटिशन लागलेलं होतं. आणि मग चुकीचे आरोप ठेवून त्यांना जेलमध्ये सोडवलं. आणि आता न्यायालयाने निकाल दिलेला आहे की ज्या चुकीचे कुठलेही पुरावे नसताना ज्या अधिकाऱ्याने त्यांच्यावर ही कारवाई केली, त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश आता ह्या कोर्टानं दिलेले आहेत. आणि आता हे सगळं आपण बघत असताना याचे परिणाम याचे जे परिणाम आहेत हे देशाच्या राजकारणावर झाल्याशिवाय राहणार नाही. आता नेमकंच समोर 3 राज्यांच्या निवडणुका आहेत, त्यामध्ये गुजरात, गोवा, गुजरात आणि पंजाब या 3 राज्याच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. आम आदमी पार्टी अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मला वाटतं आता ह्या सगळ्या घटनेचं पूर्ण भांडवल करतील आणि याचा देशभर याचा प्रचार करतील की कशा पद्धतीनं हे दिल्लीतलं सरकार हे तानाशाही सरकार आहे, हे हुकुमशाहीचं सरकार आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी प्रामाणिक लोकांना जेलमध्ये टाकतं. हे सगळं अत्यंत गंभीर बाब आहे. आधीच एप्स्टीन फाईलच्या माध्यमातून रान उठलेलं असताना आणि जे काही धोरणं पंतप्रधान मोदींनी सांगितले होते की ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच पक्षामध्ये घेऊन किंवा त्यांचा सपोर्ट घेऊन त्यांच्या सत्तेमध्ये त्यांना सहभागी करून घेतली, यामुळे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे. आणि आता हा निकाल लागल्यामुळे, हा जो निकाल आलाय, या निकालामुळे नक्कीच मला असं वाटतंय की जनतेचा कुठेतरी न्यायपालिकेवर पुन्हा विश्वास दृढ होत चाललेला आहे. ह्या सगळ्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात सामान्य माणूस सुद्धा हातवल झालेला दिसतोय, कारण विरोधी पक्ष देखील हातवल झालेला दिसतो आणि म्हणून सामान्य जनताही हातवल झाली होती. मात्र या एका घटनेमुळे कुठेतरी आशेचा किरण आता दिसू लागलेला आहे की कुठेतरी सत्य अजूनही अबाधित राहणार आहे आणि हुकुमशाही, दंडेलशाही ही चालणार नाही. हे कदाचित येणारा काळच दाखवते. नमस्कार.